करणार आपण मी मोहरी घेतलेली आहे, त्यानंतर बटवा घेतलेला आहे, मेथी घेतलेली, मेथीची पानं घेतलेली आहेत, चण्याची पानं घेतली, चण्याची थोडेसे ओले चूल घेतलेले, ओले पावटे घेतलेले, ओले वाटाणे घेतलेले. ते सगळे उकळून घ्यायचे. तर आपण मिक्स पालेभाजीने सूप. मला लागणारं साहित्य: काळी मिरी घ्यायची आपण, 1 टेबलस्पून दाण्याचे पीठ घ्यायचे, काळी मिरी घ्यायची थोडीशी, मीठ घ्यायचं आणि लोणी घ्यायची. म्हणजे लोणीने मी तूप टाकणार आहे. पाण्यात सगळ्या भाज्या टाकायच्याच आपण, या सगळ्या चंदन बटवा, मेथी, राई, ओले तूर, ओले पावटे, ओले वाटाणे, चण्याची भाजी हे सगळं मिक्स करून उकळून घ्यायचे आपल्याला. हे शिजेपर्यंत आपण ब्रेडचे तुकडे तळून घेऊया. आता ब्रेड न जाऊन मी टोस्ट घेतलेले आहे, जे लहान लहान तुकडे केले ते तळून घ्यायचे आपण तर टाकायला. आपण ब्रेड ते तळून घेऊया. ब्रेडचे तुकडे वगैरे आपण आता आणि माझ्याकडनं जेवढे ते मी घेतलेले आहे आणि तळून काढूया आपण तुकडे. आपण छानपैकी तेलामध्ये मस्त खरपूस. आपले टोस्ट तळून झालेले आहेत. मी बघू शकते सुंदर कलर आलेले आहेत तळून. ब्रेड नसेल तर टोस्ट चालते. माझे आपले उकळून झालेले आहे, ते आता गाळून घ्यायचे आपल्याला. आता सूप गाळून घेणार आपण आता. हे तांदळाच्या पिठामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचे. सुपट टाकायचं आपल्याला. गुढळ साधा कामाने गुढळ अजिबात. चांगलं मिक्स करून घ्यायचे. आता ज्यावेळी टाकायचं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण. तरी मीठ घालायचं आहे. थोडे ब्लॅक पेपर घालायचे, थोडंसं घालायचं ब्लॅक पेपर. चांगलं मिक्स करायचं. त्याचं उकळायला ठेवायचं आहे. एक उकळ त्याला येऊन द्यायची चांगली. आता आपण ठेवलेलं उकळले त्याला काढायचं. त्यात ते बेडी तुकड टाकायचे, गरम गरम सर्व करायचे. छान लागतो ते. ही भाजी उरलेली आहे, याची भाजी पण करून खाऊ शकतो. याच्यात मिरची कांदा टाकून करून भाजी खाऊ शकतो आपण. ही भाजी पण छान लागते. ही छानच लागते भाजी. काय आपलं सूप तयार झालेलं आहे. मी बघू शकतो सुंदर आलेले आहे. जेव्हा आपण गरम गरम सर्व करतो तेव्हा त्याच्यामध्ये बेडी तुकड टाकायचे, ते खायचे. ते छान गरम मस्तच लागतात. सुंदर आलेलं बघा. गरम गरम सर्व करा. तो सुंदर सूप आलेलं आहे. त्याच्यामुळे गरम करताना बेडी तुकडे टाकायचे पण एकदम छान लागतात.